नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी 2025-2026च्या चालू हंगामातील सुमारे 650 कोटी रुपयांची FRP अद्याप थकीत ठेवल्याने ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. मार्च अखेर पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत जवळ आली असताना हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या प्रकरणी संबंधित कारखान्यांवर तातडीने जप्तीची कारवाई करून व्याजासह थकबाकी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. कोल्हापूर जिल्हा हा साखर कारखानदारीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा कारखान्यांनी वेळेत बिले न दिल्याने शेतीचे गणित कोलमडले आहे. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना 650 कोटी रुपये कारखान्यांकडे अडकून पडले आहेत. मार्च अखेरपर्यंत पीक कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येणार आहेत. वेळेत कर्जफेड न झाल्यास शेतकऱ्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. ऊसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत FRPचे पैसे मिळणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कारखान्यांनी या नियमाचे उल्लंघन केले आहे. थकबाकीदार कारखान्यांवर साखर आयुक्तांनी तातडीने RRC अंतर्गत कारवाई करून साखर साठा जप्त करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे वसूल करावेत अशी मागणी जोर धरत आहे. केवळ चालू हंगामातीलच नव्हे तर मागील 2024-2025 या हंगामातील FRPची रक्कमही व्याजासह मिळावी अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. येत्या काही दिवसात थकबाकी न मिळाल्यास कारखान्यांच्या दरात आणि साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी नेत्यांनी दिला आहे. रायगाव शुगर अँड पॉवर लिमिटेड रायगाव या कारखान्याने हंगाम 2023-2024 मधील ऊस दर देताना 2,950 रुपये प्रति टन दिला आहे. परंतु यावर्षी दिगंजी गटातील तालुका आटपाडी येथील जवळपास 70 ते 80 शेतकऱ्यांना केवळ 2100 रुपये दर दिलेला आहे. याबाबत आज साखर संचालक डोंगरे मॅडम यांच्या समवेत बैठक झाली. परंतु सदर बैठकीस रायगाव कारखान्याचे MD गैरहजर राहिले. त्यामुळे या कारखान्यावर संबंधित शेतकऱ्यांचे व्याजासह पैसे देण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाला कळवत असल्याचे यावेळी साखर सहसंचालक डोंगरे मॅडम यांनी सांगितले. यावेळी त्या परिसरातील शेतकरी देखील उपस्थित होते. यावेळी निवेदन देताना जय शिवरायचे, शिवाजी माने, वैभव कांबळे, संभाजी चौगुले, गब्बर पाटील, महेश मोहिते, ज्ञानदेव पाटील, संभाजी सांबळे, विलास पाटील, अमोल नाईक, चंद्रकांत कुरणे, शिवाजी आंबेकर तसेच ज्ञानदेव ढोले, वसंत मोरे, शिवाजी मोरे, नामदेव मोरे, कृष्णदेव मोरे, विशाल मोरे यावेळी उपस्थित होते. आज आम्ही साखर संचालक कार्यालयांना गडेगाव तालुक्यातील रायगाव साखर कारखान्याने हंगाम 2023-24ची रक्कम देत असताना 2950 प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना दिलेले, पण दिगंची या एकाच गटातील 67 शेतकऱ्यांचं किंवा आणखी काही थोडे असतील त्यांचं 2100 रुपये प्रमाणात त्यांनी FRPची रक्कम दिलेली आहे. याबाबत आज इथं सुनावणी होती, परंतु या कारखान्याचे MD अजून चेअरमन कोणी इथं आलेले नाही. तिथले सांगलीचे ऑडिटर आलेले आहे. ऑडिटरसुद्धा त्या कारखान्यावर गेल्यानंतर त्यांना तिथं दाद लागू देत नाही. तिथं मुजोरपणा या कारखान्याच्या MDचा आणि अधिकाऱ्यांचा चालू आहे. या विरोधात आता साखर सहसंचालकांनी कारवाईसाठी मान्य साखर आयुक्तांना आता पत्र पाठवायचं त्यांनी निवेदन तयार केलेलं आहे. आमची मागणी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जय शिवराय किसान संघटना, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं जर या कारखान्याचे या शेतकऱ्यांचे पैसे 1 महिन्यामध्ये नाही मिळाले तर साखर आयुक्त कार्यालयासमोर जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. दुसरा एक मुद्दा आहे, चालूचं सुद्धा कोल्हापूर विभागातील साखर कारखान्याने जवळपास 750 कोटी अद्याप FRP दिलेली नाही. ती थकीत FRP व्याजासह मिळावी याबाबत आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. कारण मार्च अखेर असल्यामुळं जर आमची देणी बँकाकडे थकली, सोसायटीचं पीक कर्ज नाही भागलं किंवा बँकाचं पीक कर्ज, तर आम्ही थकीतमध्ये जाऊ. सरकारनं जाहीर केलेले 50,000 रुपये अनुदानाला ही शेतकरी पूर्ण उकणार आहे. कारण सरकारनं सप्टेंबर 25 अखेर थकीत धरलेलं आहे आणि चालू शेतकऱ्यांचा आता देणार आहे. पण ते साल कुठलं गृहीत धरलेलं नाही.
त्यामुळे जर मार्च अखेर आमच्या सोसायट्या नाही भागल्या किंवा पीक कर्ज नाही भागलं तर होणाऱ्या व्याजाच्या मुकायला जे व्याज आमचं किंवा अनुदानाला मुकल त्याला सर्वस्वी कारखानदारांनी साखर आयुक्त आणि साखर सहसंचालक कार्यालय जबाबदार असणार आहे. याबाबत आम्ही आता इशारा दिलेला आहे आणि याचे जर 31 मार्चपर्यंत जर FRP नाही मिळाली 30 मार्चपर्यंत तर आम्ही इथं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.